नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आमच्याकडे सकाळी सकाळी खूप छान वातावरण आहे. रोज सकाळी सकाळी पाऊस येत होता, पण आज सकाळी मस्त कोवळं ऊन पडले आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवंगार आहे. एकदम छान वाटतंय. बाहेरचं वातावरण बघितलं की मन अगदी प्रसन्न होऊन जाते. काल शनिवार होता आणि काल आमच्याकडे दिवसभर पाऊस होता. आज मी सकाळी नाश्त्यालाच खिचडी बनवते. आज नागचतुर्थीचा उपवास आहे आणि सकाळी सकाळी नाश्त्याला दुसरं काही बनवण्यापेक्षा म्हटलं चला सगळ्यांनाच खायला खिचडी बनवूया. आणि खिचडीमध्ये मी नेहमी बटाटा टाकून खिचडी बनवते. कच्चा बटाटाच सालं काढून पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि आता साजूक तूप घालून 2-3 हिरव्या मिरच्या चिरून टाकल्या आणि स्वच्छ धुवून ठेवलेला बटाटा घातला. बटाटा तुपामध्ये थोडासा भाजून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम बारीक करून त्याच्यावर 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे तुपामध्ये बटाटा छान वाफरला जातो. तर मी इथं रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता. रात्री साबुदाणा भिजत घातला की साबुदाणा छान फुलतो आणि पचायला पण बरा पडतो. साबुदाणा व्यवस्थित भिजला नाही तर साबुदाणा पचत नाही आणि पोटामध्ये गॅस तयार होतो. आता बटाटा छान वाफरला आहे. साबुदाणा घालून घेणार आहे आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट करून ठेवला होता तो कूटसुद्धा घालणार आहे. शेंगदाण्याचा जाडसर कूट घातला की खिचडी अगदी चांगली मोकळी होते आणि खिचडी खायलासुद्धा छान लागते. तर आता मीडियम गॅसवरच ही खिचडी परतून घेणार आहे. माझा तर बघा 3 रविवार झाले. रविवार सोमवार 2 दिवस उपवासच येतोय. पहिल्या रविवारी चतुर्थी होती आणि लगेच सोमवार होता. दुसऱ्या रविवारी एकादशी होती आणि लगेच सोमवार होता. आणि आजसुद्धा बघा नागचतुर्थी आहे आणि लगेच उद्या सोमवार आहे. तर इथं मस्त अशी खिचडी परतून झाली. आता याच्यावर झाकण ठेवणार आहे. रोज सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली की घरातील वातावरण अगदी प्रसन्न होतं आणि देवपूजा सकाळी सकाळी केली की सगळी कामं आटोपल्यासारखी वाटतात. तसं तर दररोज सकाळी सकाळी भरपूर कामं असतात. पारूसं लोटून असतं, अंघोळ असते, देवपूजा असते, नाश्त्याचं बनवायचं असतं. आणि मी अगोदर खिचडी का बनवून ठेवली तर रविवारी आमचा भैया आणि आमचे हे सकाळी सकाळी रानात जातात. आज रानात पंप मारायचा होता त्यामुळे नाश्ता त्यांना लवकर करायचा होता म्हणून अगोदर खिचडी तयार करून ठेवली. तर बघा इथे माझी मस्त अशी पूजा करून झाली आणि आता आज नागचतुर्थी असल्यामुळे नागाची सुद्धा पूजा करायची आहे. तर माझ्याकडे एक छोटा चौरंग आहे, त्यावर मी नाग देवतेची पूजा करणार आहे. आम्ही गावाकडे राहतो त्यामुळे आमच्याकडे कालच नागोबा विकायला आले होते आणि आम्ही नागोबा दरवर्षीच विकत घेतो. आमच्याकडे नागोबाची पूजा ज्वारीवर करतात. मी इथे छोटा चौरंग मांडला आहे आणि त्यावर ज्वारी ठेवली आहे आणि त्यावर नागोबा ठेवला आहे आणि नागोबाला फुलानं पाणी शिंपडलं, हळद कुंकू लावलं आणि त्यानंतर हराळी, दुर्वा आणि 1 फूल अर्पण केलं. त्यानंतर अगरबत्ती आणि पंचारती ओवाळून नागोबांना नमस्कार केला. अशा पद्धतीने आमच्याकडे दरवर्षी नागोबांची देवघरातच पूजा करतात. तर बघा मस्त अशी नागोबांची
पूजा करून झाली आहे. आता उद्या नागोबांना पौतं घालायचं, दूध व्हायचं, ज्वारीच्या लाह्या व्हायच्या आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा. अशा प्रकारे घरामध्ये नागोबांची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी ज्या महिलांना वेळ असतो त्या महिला बाहेर वारुळाला जाऊन पूजा करून येतात. पण ज्यांना घरामध्ये भरपूर कामं असतात, वेळ मिळत नाही, त्या महिला घरातील नागोबाचीच पूजा करतात. लहानपणी आम्ही नागोबाला जायचो, वारुळाला जायचो आणि पोळ्या खाऊन उपवास सोडून दिवसभर देवळामध्ये पंचमीचे खेळ खेळायचो. पूर्वीचे दिवसच वेगळे होते. पण आत्ता मुली पंचमीचे खेळसुद्धा खेळत नाहीत आणि महिलासुद्धा खेळत नाहीत. हल्ली आपले सणवार कोणी उत्साहाने साजरेच करत नाहीत. पूर्वीचे दिवस खरंच छान होते. मोबाईल नव्हता, टी व्ही नव्हती, त्यामुळे सगळे खेळ खेळले जायचे. सगळे सणवार आनंदाने साजरे केले जायचे. आम्ही तर पंचमीच्या अगोदर 8 दिवस संध्याकाळचे 11 वाजेपर्यंत नागपंचमीचे खेळ खेळायचो. ते दिवसच खूप छान होते, खूप भारी वाटायचं. पण हल्ली सगळेजण सण फक्त पोळ्यापुरते करतात, पोळ्या बनवतात, खातात आणि दिवसभर झोपा काढायच्या, नाहीतर मोबाईल बघायचा. आजकालच्या मुलींना तर फुगडीसुद्धा खेळायला येत नाही. जिथं फुगडी खेळायला येत नाही तिथं सई फुगडी तर काय खेळणार. माझ्या वयाच्या मुली लहानपणी खूप छान छान खेळ खेळायचे. आम्ही सई फुगडी खेळायचो, काटवटकणा खेळायचो, खिस बाय खिस, दोडका खिस, शेलकाट शेलकाट, मेंढर देवा, झिम्मा, फुगड्या, फेर धरायचो. असे छान छान पंचमीचे खेळ खेळायचो. तर बघा, इथे आता मला फराळ करायचा आहे, त्यामुळे नागदेवाला आणि नागनरशाला व देवांना खिचडीचा नैवेद्य दाखवून घेतला आणि आता फराळ करून घेते आणि त्यानंतर उरलेली बाकीची कामं करून घेते. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत.